कॉकरोच जनता पार्टी जेनझेडची नवीन डिजिटल क्रांती. देशात रोज नवनवीन राजकीय पक्ष तयार होत असतात, पण सोशल मीडियावरती अचानक ट्रेंड होणारी कॉकरोच जनता पार्टी नक्की आहे तरी काय? हा खरंच राजकीय पक्ष आहे की फक्त एक मीम? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेन झेड जनरेशनला ही पार्टी एवढी का आवडू लागली आहे? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत कॉकरोच जनता पार्टी मागचं संपूर्ण सत्य काय आहे. कॉकरोच जनता पार्टी म्हणजे नेमकं आहे तरी काय? तर नमस्कार, मी पत्रकार निखिल चौधरी महासंगम न्यूज नेटवर्कमध्ये तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. एका मीम पासून सुरू झालेली ही मोठी कॉकरोच डिजिटल चळवळ नक्की आहे तरी काय? तरुणाईचा सरकारवरील संताप, जेन झेड जनरेशनला का आवडते ही पार्टी, जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये. कॉकरोच जनता पार्टी म्हणजे CGP हा पारंपरिक राजकीय पक्ष नसून सोशल मीडियावरून सुरू झालेली एक डिजिटल म्हणजेच उपरोधिक आंदोलनाचा प्रकार मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती अचानक मी पण कॉकरोच फॉर डेमोक्रेसी अशा पोस्ट व्हायरल होऊ लागल्या होत्या. या चळवळीमागे मुख्य उद्देश होता बेरोजगारी, परीक्षा घोटाळे, तरुणांमधील नाराजी आणि सिस्टमवरचा अविश्वास यावरती आवाज उठवणे. विशेष म्हणजे ही चळवळ गंभीर भाषणांपेक्षा मीम्स, जोक्स, AI व्हिडिओज आणि सोशल मीडिया ट्रेंडच्या माध्यमातून वेगाने पसरली गेली होती. काही दिवसांतच लाखो तरुण या ट्रेंडमध्ये सहभागी झाले होते. कॉकरोच जनता पार्टी इंटरनेटवरती मोठा चर्चेचा विषय देखील बनली होती. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रेंडची सुरुवात एका वादग्रस्त विधानानंतर झाली होती. सोशल मीडियावरती असा दावा करण्यात येत आहे की बेरोजगार तरुणांबद्दल कॉकरोच असा शब्द वापरण्यात आला होता. याच वक्तव्याला उत्तर म्हणून काही तरुणांनी उपरोधिक पद्धतीने कॉकरोच जनता पार्टी नावाने सोशल मीडिया पेज सुरू केले होते. यानंतर इंटरनेटवरील मीम पेजेस, इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स आणि ट्विटरवरील ट्रेंड्समुळे ही चळवळ काही तासांभरातच देशभरात पसरली गेली. सोशल मीडिया युजर्सनी याचा वापर करून बनवलेले पोस्टर्स, फेक प्रचार सभा, डिजिटल जाहीरनामे आणि विनोदी भाषणांमुळे हा ट्रेंड आणखीन मोठा झाला. पण या सगळ्या मागे फक्त विनोद नव्हता, तरुणांच्या मनातील दडलेली नाराजगी ही देखील होती. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जेन झेड जनरेशन म्हणजेच आजची तरुण पिढी या ट्रेंडकडे एवढी मोठी आकर्षित का होत आहे? यामागे अनेक कारणे सांगितले जात आहेत. पहिलं कारण म्हणजे बेरोजगारी आणि अनेक शिक्षित तरुण नोकरीच्या शोधात आहेत. स्पर्धा परीक्षा, पेपर लीक आणि भरती प्रक्रियेतील गोंधळामुळे तरुणांची नाराजगी वाढत चालली आहे. दुसरं कारण म्हणजे मीम कल्चर. जेन झेड जनरेशन गंभीर विषय ही मीम्स आणि विनोदाद्वारे कंटेंटद्वारे मांडणे पसंत करते. यामुळे कॉकरोच जनता पार्टी विनोद पण टोलेबाज अंदाजात तरुणांना जवळचा विषय वाटू लागतो. तिसरं कारण सोशल मीडिया पॉवर. आज इंस्टाग्राम रील्स, ट्विटर ट्रेंड्स आणि यूट्यूब शॉर्ट्स काही तासांमध्ये लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे या पार्टीचा प्रचार पारंपरिक माध्यमांपेक्षा इंटरनेटवरती अधिक वेगाने झालेला बघायला मिळत आहे. चौथं कारण सिस्टम विरोधातील भावना. अनेक तरुणांना वाटतं की त्यांच्या समस्या कोणी ऐकत नाही, त्यामुळे कॉकरोच हा शब्द त्यांनी अपमान म्हणून न पाहता स्वतःची ओळख बनवली आहे. म्हणजेच त्यांना दुर्लक्षित समजलं जात होतं, त्यांनी सोशल मीडियावरती स्वतःचा आवाज तयार केला आहे. आता प्रश्न असा आहे की कॉकरोच जनता पार्टी भविष्यात खरंच राजकीय पक्ष बनेल का? सध्या तरी तज्ज्ञांच्या मते ही एक डिजिटल साटायरिक मुवमेंट आहे. ही पुढे वास्तव करेल का? पण भारतात सोशल मीडिया आता फक्त मनोरंजनाचं माध्यम राहिलेलं नाहीये मित्रांनो. अनेक आंदोलने, मोहिमा आणि राजकीय ट्रेंड्स आता इंटरनेटतून सुरू होत असताना दिसून येत आहे. त्यामुळे ही चळवळ भविष्यात कोणतं रूप घेईल हे सांगणं कठीण असलं तरी देखील जेन झेड जनतेचा आवाज म्हणून ती चर्चेत आली आहे हे मात्र नक्की. तर मित्रांनो, कॉकरोच जनता पार्टी हा फक्त विनोद नाही तर आजच्या तरुणांच्या मनातील अवस्था, नाराजगी आणि डिजिटल ताकदीचं प्रतीक बनन असा ट्रेंड चालला आहे. म्हणूनच यावरती तुम्हाला काय वाटतं? ही फक्त सोशल मीडिया फॅशन आहे की भविष्यातील मोठी डिजिटल क्रांती? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा.